नमस्कार. गावाची जत्रा म्हटल्यावर त्या जत्रेचे कौतुक असतं. सगळेजण त्या जत्रेची आतुरतेने वाट पाहतात. माझ्या गावाची जत्रा म्हणजे आनंद, उत्साह आणि शेकडो वर्षांपासून चालत असलेली परंपरा. जत्रा ही त्या गावातील प्रसिद्ध देवी किंवा देवतांच्या मंदिराशी संबंधित असते, जिथे लोक दर्शनासाठी व आशीर्वादासाठी येतात. माझ्या जत्रेची सुरुवात पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी ते दशमी सुमारे 5 ते 6 दिवस चालते, ज्यात रथोत्सव, नेमविधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असतो, जिथे मांगणी प्रथा होते. आणि वांगडी ही 12 क्षत्रिय यांच्यामुळे या जत्रेला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व दिले आहेत. जत्रेच्या पहिल्या दिवशी जन्मी 12 वांगड्यांना नेमाक बसूया म्हणून बोलवितात व देवीचे आशीर्वाद घेतात. माझ्या जत्रेचे विशेष म्हणजे जे लोक मागणीचे असतात ते देवीचा मान राखण्यासाठी येतात, ज्यात खणनाळाची ओटी स्त्रिया देवीला अर्पण करतात आणि पुरुष मागणीचे असतात ते नारळ, फुले, केळी इत्यादी पड म्हणून देवीला अर्पण करतात. माझ्या जत्रेत लोक एकत्र येतात, आपले जुने मित्रमैत्रिणींना भेटतात. माझ्या जत्रेत लोक सुंदर पोशाखात नटून तटून येतात. स्त्रिया तर एखाद्या लग्न समारंभाला सारख्या वाटतात. मोठ्या प्रमाणाने मुलांना सुद्धा खूपच आनंद असतो. माझ्या जत्रेत खूप गर्दी असते. तिथं मुलं हरवण्याचा भय असतो, पण देवीची थोरवी खूप मोठी. जत्रा गर्दी म्हटल्यावर मला एक प्रसंग आठवला. तो आठवला की अंगावर शहारे येतात. असंच एका वर्षी एक कुटुंब आपल्या मुलांसह आलं होतं. देवदर्शन झाल्यावर ते बाहेर फेरी पाहायला गेली. हातात दडलेल्या मुलांनी इकडे तिकडे पाहिले. त्यांना खाऊची व खेळण्याची दुकाने दिसली. त्यांच्यात एक 4 वर्षांचा मुलगा होता. त्याने आपल्या आईचा हात सोडला हे तिला कळलेच नाही. जेव्हा तिला कळले तेव्हा तिची भीतीने गाळणच उडाली. त्याच्या कुटुंबाने शोधाशोध केली, घसरगुंडी, दुकाने, पण मूल काही सापडेना. त्यांनी पोलिसांना कळवलं. देवळाच्या कमिटीनं घोषणा केली, पण मूल सापडेना. त्यामुळे आई बेशुद्ध पडली. पण देवीची थोरवी खूप मोठी. त्याच्या भक्तीला तोड नाही. तिथे एक माणूस आला व तिला म्हणाला, तिथे एक मुलगा देवळापाशी रडत आहे. ते सगळेजण धावतच देवळाकडे गेले. आता मुलगा शांत झाला होता. तो एकटक देवीकडे पाहत होता. जणू काय देवीच त्याला सांगत होती. मूल मिळाल्यावर आईने त्याला घट्ट मिठी मानली. माझ्या जत्रेची सुरुवात नमन, शिबिकोत्सव आणि जागर या धार्मिक विधींपासून होते. जत्रेच्या दुसऱ्या दिवशीपासून जत्रा संपेपर्यंत देवीची मिरवणूक वेगवेगळ्या रथातून काढली जाते. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबारी रथ, तिसऱ्या दिवशी फुलांचा रथ, चौथ्या दिवशी विजय रथ आणि जत्रेची सांगता 5व्या दिवशी महारथाने होते. माझ्या जत्रेत मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रम असतात. लोककला आणि पारंपरिक नृत्य साजरे करतात. माझ्या जत्रेत खाऊची व खेळण्याची दुकाने खूप असतात. माझ्या जत्रेचे विशेष म्हणजे 5 ते 6 दिवस तीर्थप्रसादाबरोबरच दोन्ही वेळा दुपारी व रात्री महाप्रसाद असतो. लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. या वर्षाची जत्रा तर मोठ्या थाटामाटात डिसेंबर महिन्यात साजरी केली, पण पुढच्या वर्षाच्या जत्रेला तुम्ही सर्वांनी यायचं हां. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी ते दशमी लक्षात ठेवा बरं का. धन्यवाद.